नमस्कार शेतकरी बांधवांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे येथील ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे। शेतीची खरी सुरुवात ती होते म्हणजे बियाणे रोपण करण्याने। आजचे निरोगी बियाणे ही उद्याची शाश्वत उत्पन्नाची हमी आहे। तर मग आपल्या बियांना अधिक सुदृढ बनवण्यासाठी आपण बियाणे प्रक्रियेचे प्रात्यक्षिक पाहूया। यासाठी लागणारी सामग्री: बियाणे, पाटी, बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति किलो। इथे आपण थायरम वापरला आहे। जैविक खत 25 ग्रॅम प्रति किलो। इथे आपण रायझोबियम हे खत वापरले आहे। गुळाचे पाणी 10% म्हणजेच 100 ml पाण्यामध्ये 10 ग्रॅम गुळ। ग्लोव्ज आणि मास्क। सर्वप्रथम बियाणे एका पाटीमध्ये काढून घ्यावे। सुरुवात आपण रासायनिक प्रक्रियेने करूया। 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो याप्रमाणे घ्यावे व हलक्या हाताने चोळावे। रासायनिक प्रक्रियेनंतर 20 ते 30 मिनिटे थांबावे। त्यानंतर जैविक प्रक्रिया करावी। बियाणावरती गुळाचे पाणी शिंपडावे। गुळामुळे जैविक खत हे बियांना चिटकून राहते। 25 ग्रॅम रायझोबियम टाकावे। रायझोबियम हे मुख्यतः कडधान्यासाठी वापरले जाते। तर अशा प्रकारे रायझोबियमद्वारे प्रक्रिया केलेले बियाणे तयार आहेत। प्रक्रिया केलेले सर्व बियाणे हे सावलीत 24 तासांसाठी सुकवून घ्यावे। बीज प्रक्रियेमुळे बियाणांची उगवण क्षमता वाढते। रोग आणि किडीपासून संरक्षण मिळते। जमिनीद्वारे आणि बियाणांद्वारे पसरणारे रोग उदाहरणार्थ मर रोग, कूज रोग इत्यादींवरती प्रतिबंध घालता येतो। उत्पादनात वाढ होते, तसेच खर्च देखील कमी होतो। प्रक्रिया केलेले बियाणे 24 तासात पेरावेत। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।